नमस्कार, मी अमित वसंत विलणकर, प्रभाग क्रमांक 15 ब, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना या गटातून उभा आहे. रस्ते आणि स्वच्छता हे दोन बेसिक गोष्ट सोडून तुम्ही कुठली दुसरी गोष्ट, पहिली बेसिक गोष्ट ज्याच्यावर तुम्ही फोकस करा? त्यात मूळतः पाणी असेल, रस्ते असतील, विजेचे प्रश्न असतील, ह्या बेसिक गोष्टी आहेत. आणि बेसिक गोष्टीसाठीच रत्नागिरी नगरपालिकेमधले राहणारे जे मतदार आहेत, आपले नागरिक आहेत, की त्यांना ह्याच गोष्टी आवश्यकता असते. बहुसंख्य लोक त्या प्रभागात काम करणारा कोण माणूस आहे का, की जो सातत्याने त्या लोकांचे प्रश्न सोडवतो. आणि मला वाटतं माझ्यासारखा कार्यकर्ता आज गेले 2000 पासून मी भारतीय जनता पक्षाचं काम करत होतो. युवकांसाठी तुम्ही काय करू इच्छिता? नोकरी देणं, काम देणं, ह्याच्यासाठी उद्योग व्यवसाय येणे हे गरजेचं आहे. परंतु पक्षाच्या माध्यमातून असेल, आमच्या जे विविध आमचे नेते आहेत वरचे, त्यांच्या माध्यमातून असेल आणि माझ्या वैयक्तिक ओळखीनुसार असेल, तर जास्तीत जास्त आपण लोकांना, अगदी आपण सरकारी म्हणणार नाही, परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये असतील ते जे योग आता आपण शिकताय, तर त्यांच्यासाठी आपण त्यासाठीचा प्रयत्न नक्की करणार आहे. तो आजही केला आहे आपण. गुरांचा त्रास खूप वाढत चालला आहे सध्या. तो लोकांना पण त्रास होतोय आणि गुरांना पण त्रास होतो. ॲक्सिडेंट होतो तेव्हा गुरांना पण इजा होते. की आपण गोशाळा झालेल्या आहेत तिथे, तिकडे त्यांची व्यवस्था करून ती जी काय नगरपालिकेचे माध्यम असतात. पण होतं कसं की ही काही गुरु जेव्हा नगरपालिकेमधून नेऊन ठेवली जातात, त्याच्यानंतर मग त्यांचे मालकसुद्धा देतात. मालकांची पण त्याचप्रकारे तेवढी जबाबदारी आहे. तुम्हाला काय वाटतं, रत्नागिरी पुढच्या 5 वर्षात काय बदल व्हावा? प्रत्येक वर्षी आपण वाटच बघतोय. वाट कसली बघतोय, तर बेसिक नेसेसिटी ज्या गरजा आहेत. आता माझ्याच प्रभागात आमचे ज्येष्ठ साहित्यकार पद्मभूषण श्री कलाश्री धनंजय कीज, त्यांच्या प्रेरणेनं आम्ही साहित्यामधलं असेल किंवा त्या क्षेत्रातलं असेल, त्या क्षेत्रात असं काही वेगळ्या प्रकारचं काम करता येईल का? स्पोर्ट्स आहे, क्रीडा क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, सांस्कृतिक वारसा कसा जपता येईल, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असणं गरजेचं असतं. कारण प्रत्येकचीच परिस्थिती नसते. कोल्हापूरला जायची ॲम्ब्युलन्स म्हटली तर 108ची व्यवस्था सिव्हिलमध्ये आहे, परंतु प्रत्येक पेशंट काही सिव्हिलमध्ये आहे. रत्नागिरीत जर सिव्हिलला पेशंट न्यायचं असेल तर त्याची मोफत सुविधा माझ्याकडून मी करणार आहे. आणि कोल्हापूरसारख्या ठिकाणी न्यायचं असेल तरी कमीत कमी योग्य दरात, म्हणजे अगदी म्हणतो आपण डिझेल टाकून गाडी नेली. धन्यवाद, तुम्ही आम्हाला तुमचा मूल्यवान वेळ दिला. तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो आणि पुढे वाटचाल करण्यासाठी पण शुभेच्छा. धन्यवाद.